परम पूज्य स्वामी रामानंद सरस्वती महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। प्रभु रामचंद्र भगवान की जय। राम भक्त हनुमान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमः। ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसमेध्यात्मरूपा देवा तुची श्री गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारेजी। श्री गुरु सारेखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी। राजियाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे। कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय येऊने त्याला सांगा जोजी। ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे। राजियाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे। श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी। प्रस्तुत या पुण्यभूमीमध्ये चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह या पवित्र स्थानावर परमपूज्य ब्रह्मलीन रामानंद सरस्वती महाराजांच्या पदस्पर्शानं वास्तव्यानं ज्ञान अमृतानं पावन झालेली ही पुण्यभूमी आजच्या 11व्या दिवसाची प्रवचन सेवा माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या वाट्याला यावी हे मी माझं परम भाग्य आणि सद्गुरूंची कृपा समजतो। सद्गुरू रामानंद सरस्वती महाराज यांच्या स्मृतीला अभिवंदन करण्यासाठी जगद्वंदनीय महाराजांनी आपल्या गुरुप्रती व्यक्त केलेला भाव या अभंगातून आपण चिंतनातून आपलं मत किंवा गुरुप्रती असणारं प्रेम, गुरुप्रती असणारा निश्चिम भाव या अभंगातून ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट केलेला आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्री गुरु सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करे। म्हणजे श्री गुरु जर पाठीशी असतील, गुरुचे प्रकार गुरु, सद्गुरु, श्री गुरु आणि जगद्गुरु। 3 नंबरला श्री गुरु आहेत, 1 नंबरला गुरु आहेत। गुरु चांगला मार्ग दाखवतात हे गुरु। सद्गुरु आध्यात्मिक किंवा परमार्थिक मार्ग दाखवतात ते सद्गुरु। आणि अज्ञानाची निवृत्ती करून ज्ञानाची प्राप्ती करून देण्याचा जे प्रयत्न करतात जगद्गुरूमध्ये कृष्णमध्ये जगद्गुरु श्रीकृष्णाचा उल्लेख होतो। आद्य शंकराचार्यांचा उल्लेख जगद्गुरूमध्ये होतो। देहुनिवासी तुकोबरायांचा देखील उल्लेख जगद्गुरूमध्ये आहे। सद्गुरू काय करतात, अज्ञानी जीवाला अज्ञानातून मुक्त करतात। म्हणजे हा जीवाच्या किंवा जडदेहाच्या जीव अधीन गेल्यामुळं मूळ अस्तित्व सोडून आपल्याला योग्य मार्ग न सापडल्यामुळं भटकणारा जीव अज्ञानातून मुक्त करून ज्ञानी बनवून स्वस्वरूपाची जाणीव करून देण्याचा हा प्रयास आहे। अनेक प्रकारचे गुरु व्यवहारामध्ये येतात, पण प्रामुख्याने शास्त्र सांगतं 4 प्रकारचे गुरु आहेत। गुरु म्हणजे चांगला मार्ग दाखवणारा। आम्ही लहानपणी शाळेत असल्यापासून गुरुजी आपल्याला चांगलं ज्ञान देतात, ते गुरु आहेत, ठीक आहे।
सद्गुरू आहेत आणि श्रीगुरू आहेत. सद्गुरू हे आपल्याला परमार्थाबद्दलचं ज्ञान देतात, परमार्थाचा रस्ता दाखवतात, हे सद्गुरू आहेत. आणि अज्ञानाची निवृत्ती करून ज्ञानाची प्राप्ती करून देणारे हे श्रीगुरू असतात. आणि आजचा अभंग आहे, श्रीगुरू सारिका असता पाठीराखा, इतराचा लेखा कोण करी. श्रीगुरूसारखा जर पाठीराखा आम्हाला मिळाला तर बाकीच्याची गरज नाही. सरळ सरळ अभंगातून सांगतात, राजियाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. श्रीगुरूसारखा जर पाठीराखा मिळाला तर इतराचा लेखा नाही, तसा श्रीगुरू आपल्याला मिळावा. आपण आपल्या मनाला विचार करावा की आपण ह्या सत्संग टेकडीचे अधिकारी आहोत. महाराज बसलेले आहेत, ही सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी आहे की मी त्यांना माझ्या 30 वर्षापासून ओळखतो. चोपदार महाराज असतील, तुम्ही सर्व माझ्या तोंड परिचयातले आहात, मी का नाही. आपण विचार करायचा की आपण या परमपूज्य रामानंद सरस्वती महाराजांच्या छत्र छायेखाली येण्याच्या अगोदर आणि आल्यानंतरचा आपला बदल, ह्याची तुलना आपण केली पाहिजे. इथं येण्याच्या अगोदर आपण काय होतो, इथं आल्यानंतर आपण काय झालो, काय होतास तू, काय झाला अशी तू. आपल्यातला बदल जर झाला असेल तर नक्की आपण समजावं सद्गुरूंची कृपा आपल्यावर झालेली आहे. आपण आपल्याला विचार करायचा आहे की आपण इथं येण्यापूर्वी काय होतो आणि आपण आत्ता काय आहोत, याची जरी तुलना केली तरी आपल्याला कळून जाईल की आपण योग्य मार्गावर आहोत. मी माझ्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर मी इथं येण्याच्या अगोदर काय होतो, तुम्हा सर्वांना बऱ्याच जणांना माहीत आहे. येण्याच्या अगोदर काय होतो आणि इथं आल्यानंतर काय झालो हे मला अनुभव आहे. ज्ञान होय मुडा अति कठीण त्या दगडा. कोणी काय झाला, काय फरक झाला. आम्ही इथं येण्या अगोदर काय होतो आणि इथं आल्यानंतर काय झालं, आपल्याला फरक जाणवला, बस झालं. मी माझा अनुभव तुम्हाला देतो. ज्ञान होय मुडा अति कठीण त्या दगडा. दगडाला ज्ञान देण्याचं सामर्थ्य ज्या सद्गुरूमध्ये असतं, तो सद्गुरू प्रत्यक्ष आपल्याला भेटल्यानंतर हा जड जीव ज्ञानी होणार नाही, हे कशावरून. माझ्या बाबतीत जर मी पोलीस खात्यातला माणूस आहे. अक्कलकोट बार्शीला असताना बाबांचा आणि आमचा संबंध आला. एवढं सामर्थ्य बाबांच्या ह्याच्यामध्ये की त्यांना वाटलं ह्याला आता वाया घालवायचं नाही. सान्निध्यात आलाय ना, आहे की नाही. लोखंड परिसाच्या सान्निध्यात आलं तर त्या लोखंडाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. आता मला सांगा, पोलीस खात्यातला माणूस म्हणजे ज्ञान होय मुडा अति कठीण त्या दगडा, त्या दगडापेक्षा काय वेगळा असू शकतो अध्यात्माच्या बाबतीत. तिकडं त्याचं काय, त्याचं नॉलेज किती असो, पण आध्यात्मिक विचार केला तर एक पोलीस अध्यात्मातल्या विचाराला दगड आहे, परंतु बाबाच्या सानिध्यात आल्यानंतर हाच जीव, हा दगड जर महाराज होत असेल तर ते सामर्थ्य किती महान असेल याची कल्पना आपण करावी. ते सामर्थ्य असतं, सद्गुरूंचं सामर्थ्य असतं. सगळ्यांना माहीत आहे. आम्ही कुर्डवाडीला असताना तर आज आले नाहीत की कदम महाराज असतील, नाना कांबळे नाना असतील, चंद्रकांत नाना, किंवा सगळे आमचे 20-25 जणांचा ग्रुप होता. ह्या सगळ्यांनी उद्धरून गेले. असं जे काही सामर्थ्य कोणापाशी आहे त्या सद्गुरूंपाशी आहे. इथं आल्यानंतर मला सांगा, इथं आल्यानंतर एक पोलिसांचा महाराज होतो, इथंपर्यंत महाराजांचं कृपा आणि इथपर्यंत महाराजांचं शिष्यावर असणारं सामर्थ्य, शिष्याला मग पुन्हा कधी अडचणीत पाडत नाही. श्रीगुरूंचं हेच आहे. गुरु काय करतात, शिष्य पुन्हा वाया जाऊ नये, पण शिष्याचं मन नेहमी डळमळीत असतं, शिष्याचं मन. पण संबंध जर आला गुरूंचा, संबंध आला, जयाचे संबंधे बंद फिटे, जयाचे संबंधे बंद फिटे, जयाची ने आशा आस तुटे, जे भेटली या भेटे आपणापाशी. ज्याचा संबंध आला की व्यवहारातला आमचा जे काय माईक संबंध आहे तो तुटतो. जी आशा अभिलाषा मनामध्ये आहे ती गळून पडते.
संबंध चांगल्याचा आल्यानंतर, संबंध संताचा आल्यानंतर, आणि जे भेटली या भेटे आपणापाशी, मग आम्हाला कळतं तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. अरे कुठं ब्रह्म हुडकायला चालला? ब्रह्म शोधण्यासाठी तू कुठं भटकतोयस? अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे ह्याची जाणीव करण्याची शक्ती ज्याच्याकडे आहे त्यांना गुरु म्हणायचं. मीच ब्रह्म आहे ह्याची जाणीव आपल्याला कोण करून देतो? तो सद्गुरू असतो. आणि त्यांनी एकदा का जाणीव आपल्याला करून दिली की मग जयाचे संबंध बंद फिटे. त्यांचा एकदा संबंध आला की आम्ही या संसार बंधनातून बाजूला पडण्यासाठी मग पुन्हा काय संसारातच जायचं नाही का? जातो, पण आसक्ती कमी होते. आसक्ती कमी होते. का कमी होते? मीच मला कळालो याचं ज्ञान झालं. मी कोण आहे? मी कोण आहे? मनुष्य दुःख का भोगतो? दुःख का भोगतो? आत्मस्वरूपाची त्याला जाणीव होत नाही म्हणून दुःखात आहे. दुःखाला कारण शरीर आहे. शरीराला कारण पाप पुण्य आहे, पाप राग दोष आहे का नाही? या सगळ्यांना कारण आहे आत्मस्वरूपाचे अज्ञान. या सगळ्या दुःखाला कारण काय असेल तर आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे हे आम्ही तिथं जोपर्यंत आहे, साधूच्या किंवा संताच्या किंवा सद्गुरूंच्या सानिध्यात जोपर्यंत आम्ही येणार नाही तोपर्यंत माझ्याकडं आत्मस्वरूपातला मी एक आत्मा आहे हे आम्हाला सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय समजणार नाही. म्हणून सद्गुरूंची कृपा होणं हे प्रत्येकाच्या भाग्यात असलच असं नाही, पण ज्याच्या भाग्यात आहे त्यांना ह्या सत्संग टेकडीचा संबंध आला ते मात्र त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. कारण त्यांना मात्र नक्कीच त्या लोखंडाला परीस लागला आणि त्या लोखंडाचं मात्र सोनं झालेलं आहे. सद्गुरू कधीही कोणाला असं मोकळं सोडित नाही. सद्गुरू आणि संकटकाळीही ते मोकळं सोडित नाही. मग आमच्यावर एवढे आघात का होतात? आम्ही दुःखी का आहे? सद्गुरू भेटून हे आम्ही दुःखी आहे. म्हणजे श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा सहिंद्रिया ज्ञानम लब्धवा परा शांती माचिरेन अधिगच्छति. आम्ही श्रद्धेनं त्यांच्याकडे पाहत नाही. आमची श्रद्धा कुठंतरी डळमळीत होत चाललेली आहे आणि म्हणून आम्हाला खऱ्या अर्थानं सुख मिळत नाही. सुख मिळत नाही. मग सुख तर कुठं आहे? संताच्या दारात सुख आहे. या ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत संगती राहिला, सदनी राहिला. त्या संताच्या घरात बरं तेथे काय? लक्ष्मी सहित शोभे नारायण ही अवस्था आहे. संताच्या घरी काय असतंय? लक्ष्मी सहित. मग सामान्य अडचणी काय? सामान्य अडचणी त्यांना राहत नाहीत. पण आम्ही सामान्य अडचणीला आमचं जीवन समजतोय, त्याच्यामुळं आम्ही दुःखी आहे. आम्हाला दुःख होण्याचं खरं कारण ते आहे. आम्ही स्वस्वरूपाच्या अज्ञानात आहोत. आम्हाला मी कोण आहे हेच अजून कळालेलं नाही म्हणून दुःखी आहे. हे जग कसं आहे हेच आम्हाला कळालं नाही म्हणून दुःखी आहे. आमच्यातला अपपर भाव अजून गेलेला नाही. मी आणि माझेपण विसरले जयांचे अंतकरण. पार्था तू संन्यासी जाण निरंतर. तू संन्यासी आहेस पण कधी? मी आणि माझं पण विसरलं पाहिजे. आमच्यातला अपपर भाव गेला पाहिजे. आम्ही द्वैतातून बाजूला निघालं पाहिजे. आम्हाला हे जगच माझं वाटलं पाहिजे. हे विश्वचे माझे घर आईशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. ही अवस्था आमची झाली पाहिजे. तेव्हा आम्हाला समानता आणि जीवाच्या ठिकाणी समानता आल्याशिवाय मनुष्य अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर राहू शकत नाही. अस्थिर आहे उकळत्या पाण्यासारखा. मग आमच्या मनात समानता कधी येणार आहे? आमच्याकडं आम्ही माणूस म्हणून जन्माला आलोय आणि माणूस म्हणून बघण्याची जोपर्यंत दृष्टी आपल्यात निर्माण होत नाही, आमच्याकडं भेदाभेद आहे. नुसतंच म्हणायचं आहे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा किंवा विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ असं म्हणायचं पण वागायचं नाही. आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित शुद्ध करा म्हणायचं हे का नाही? तुकाराम महाराज म्हणतात सगळे एकाच देहाचे अवयव आहेत. मग एका देहाचे अवयव तर सगळ्याकडे समान दृष्टीनं का पाहत नाही? आणि जोपर्यंत ही दृष्टी आमच्यात अंतर्मुख होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आम्ही सत्संगी होत नाही. आमच्या दृष्टीतला बदल झाला पाहिजे की आमच्याकडं विशाल दृष्टी झाली पाहिजे आणि ती दृष्टी अंतर्मुख दृष्टी झाली पाहिजे. अगोदर मला समजून घेतलं पाहिजे की मी किती खोलीत आहे. मी परमार्थाच्या गप्पा मारतो पण माझ्यातले किती बदल झालेला आहे. मी सद्गुरूच्या सानिध्यात आल्यानंतर मी अगोदर कोण होतो याला महत्त्व नाही. वाल्या कोळ्यापेक्षा तर कमी पापी आहे.
बरं, महाराज सांगतात कितीही पाप असो, कितीही पापी असो, एका नामानं ते जळून जाते, आहे का नाही? तरण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. एक नाम असं आहे, आणि नामाचं महत्त्व जेव्हा संत समजावून सांगतात, मग तेव्हा आम्ही जेव्हा देवाकडे जातो, तेव्हा मुखे नाम हाती मोक्ष. ज्या मोक्षासाठी, ज्या मुक्तीसाठी आम्ही धडपड करतो, ती मुक्ती तुम्हाला कधी मिळणार आहे, पण त्याच्यासाठी मात्र श्रद्धायुक्त अंतकरणानं भजलं पाहिजे देवाला, त्याच्याकडे गेलं पाहिजे. मोक्ष हातात देतात. एका हाकेत आज्या मिळानं काय आयुष्यभर भजन केलं नाही, पण नारायण त्याच्या पोराचं नाव दिलं होतं आणि सारखं ते नारायणाचा धोसरा काढला आणि नारायण नारायण म्हणून त्यानं प्राण सोडला. नारायण स्वतः आले आणि त्यांना स्वर्ग लोकाला घेऊन गेले. म्हणजे अजामेळा पापराशी त्यास नेले वैकुंठाशी, वाल्या कोळी ब्रह्म हातेरी नामे तारीला गिरधारी. असं सामर्थ्य ज्याच्याच आहे त्याला आम्ही विसरतो, आणि आम्ही कुठंतरी लौकिकातले, कुठंतरी व्यवहारातले, कुठंतरी गावचे, कुठंतरी तालुक्याचे असतील त्याचा जय जयकार करीत मागं फिरतो. आम्हाला तिथं कशातही सुख मिळणार नाही. 4 दिवस प्रचारापुरतं सुख असेल, पण अंतिम दुःख आहे. आणि आम्ही हेच विचार करत नाही की आम्हाला दुःख काय. बरं, आम्ही लोभी आहे, आम्ही रमतो तिथं रमतो. बरं, सामान्य माणूस रमन, त्यात काय नवल नाही. पण ज्या संताच्या आणि ज्या सद्गुरूच्या सानिध्यात एखादा शिष्य यावा, आणि त्या शिष्याला सांगितलं की आपल्याला भारत भ्रमण करायचं आहे, हे भारत देश अतिशय विद्वान आहे, भारत देश अतिशय सात्विक आहे, भारत देशाचा तुलना जगातील कुठल्याही देशाशी होत नाही, भारतासारख्या तीर्थ, भारतासारखी मंदिरं, भारतासारखे विचार या जगाच्या पाठीवर कुठे नाहीत, तेव्हा आपण भारत फिरल्याशिवाय ते तुला कळणार नाही. म्हणून शिष्याला घेऊन येतो. पण शिष्य काय असतो, अजून परिपक्वतेला गेलेला नाही, आणि त्याच्यामुळं तो अडकून बसतो. एका नगरीमध्ये तो अडकतो, आणि काय होतं, तिथं खूप खायला मिळायला लागलो. आता कसं आहे, संताच्या संगतीत परिक्रमा आहे, वस्ती कर वस्ती आला परत खाली उठून गेला, तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. तिथं राहायचंही नाही, आणि कितीही त्या लोकांनी सन्मान केला तरी साधूंनी, संन्याशांनी किंवा भ्रमंती करणाऱ्या वारकऱ्यांनी 3 दिवसाच्या पुढं मुक्काम करू नये असं सांगितलं जातं. साधू आला, संकट येतात, अशा लोकांवर संकट येतात. जिथं लुलपला, जिथं त्याचा लोभ आशा राहिल्या की त्याला दुःख आल्याशिवाय राहत नाही. मग साधूच्या संगतीत आलाय, पण त्या गावामध्ये अत्यंत स्वस्तात आणि मिष्टान्न जेवण मिळायला लागलं. लोक देऊन टाकायची, दान करायची. त्यांना वाटत होतं की ही काय, तर ही नगरी बेभुंद म्हणजे अंधेरी नगरी आहे, आणि इथलं राज्य चालवणारा बेधुंद राजा आहे. इथं काय खरं नाही, म्हणून लोक साठवत नव्हते, आलेलं वाटून टाकायचे. ह्याला मला वाटलं इथल्यासारखं तर भारतात कुठंच नसेल, कशाला पुढची तीर्थयात्रा करायची. पण संत म्हणाले, गुरु म्हणाले, तू माझ्याबरोबर, तुला यावं लागेल. त्यानं मला इथल्या इतकं खायला मला आतापर्यंतच्या प्रवासात कुठंच मिळालं नाही, तेव्हा मी राहतो. तुला राहायचं तर राहा, पण तुला जाता जाता सांगतो, एक दिवस तुला इथं दुःखाला समोर जावं लागेल. तू दुःख विसरण्यासाठी संन्यास घेतलाय, तू दुःख विसरण्यासाठी साधूच्या संगतीत आलाय, परंतु तू पुन्हा दुःखात पडायला हे ध्यानात ठेवू. तुला खायला फक्त चांगलं मिळतंय, इथं मिष्टान्न मिळायला लागलं, म्हणून त्या आशेनं जर तू इथं राहत असतील, तुला एक दिवस इथं दुःख मिळणार आहे. आणि मी गुरु म्हणून तुझं रक्षण करण्यासाठी समर्थ आहे, पण जेव्हा तू माझं स्मरण करशील तेव्हा मी तुझ्यापाशी हजर आहे, तुला या दुःखातून सोडवणार आहे. कारण हा एक मोठा तुझ्या दृष्टीनं अनुभव राहणार आहे, आणि माझ्या दृष्टीनं एक बलवान अनुभवशाली शिष्य मला मिळणार आहे. तेव्हा काय कर, राहा. मग राहिला. गेले काही दिवस, मजा चालली, पण तो बेबुंद राजा होता. राजाला ज्ञान लागतं. राज्य करायचंय, देश चालवायचंय म्हणल्यावर ज्ञान लागतं, न्याय असावा लागतो त्याच्याकडं. न्यायच नाही, आणि असा सहज कुणीतरी राजावर बसवला, त्या राजाची वाट लागल्याशिवाय राहत नाही. तो राजावर होता. एकदा काय झालं, एक चोर गेला चोरी करायला त्या नगरीमध्ये. त्यानं खिडकी तोडताना त्याच्यातून ते भिंत कोसळली, आणि ती त्याच्या पायावर मोडली, आणि पाय मोडला. पायावर पडली आणि पाय मोडला. आता मला सांगा, चोराच्या उलट्या बॉम्बा. चोर गेला राजाकडं. महाराज म्हटले, अन्याय झाला. काय झालं? ह्याच्या इथं चोरी करायला गेलो होतो. बरं म्हणले, मग काय झालं?
त्या माणसाच्या चोरी करायला गेलो, पण भिंती इतक्या कमकुवत बांधल्या की ती भिंत माझ्या अंगावर पडली आणि महाराज माझा पाय मोडला. सामान्याचं जीवन सांगतोय मी. आम्ही ज्याच्याकडे न्यायाची अपेक्षा करतो तिथं न्याय मिळेलच असं नाही, फक्त संताकडंच शांती आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेणू. गायनाची उडी आपुली या छंदे, मनाचे आनंदी आवडीनं, तिथंच आहे फक्त. पण तिथं कसं जावं लागतंय? लाज भय शंका दुरावला मान, न कळे साधन या परते, ह्या अवस्थेतला बदल करून संताकडे जावं लागतंय. त्याला सांगितलं जा. तिथं झाली चोरी, त्याच्यावर पडला दगड. कशाला गेलता तो? भजन करायला गेलता का? चोरी करायला गेलता. मग दगड पडला, तोच जाऊन तक्रार करतो. आता फिर्याद त्यांनी द्यायला पाहिजे, तो जात नाही, पण चोरच जातो राजाकडं, आणि राजाला त्याचं खरं वाटतं, खरंच तुझा पाय मोडला, तुला भरपाई दिली पाहिजे, अन्याय आहे, बोलवा त्या घरमालकाला. म्हणजे तुझ्याकडं तुझी भिंत कमकुवत तू बांधल्यामुळं ह्या चोरांचा पाय मोडला. पण राजे म्हणला माझ्या घरी यायचं त्याला काही कारण होतं का? मला जास्त बोलू नको म्हणले. तुझ्या बांधकाम कच्चं असल्यामुळं त्याचा पाय मोडला, त्याला तू जबाबदार आहे, तर तेव्हा तुला फासावर दिलं जाईल. अरे बापरे, म्हणला माझ्यातच चोरी करायला आला, त्याचा पाय मोडला आणि याला फासावर. कारण ज्या राज्यकर्त्याला सद्गुरूंची कृपा झालेली नाही तिथं न्याय मिळणं अपेक्षित नाही. त्यानं विचार केला, म्हणला आता इथं वाद घालण्यात उपयोग नाही. पण त्यानं म्हणला माझं एक ऐका फक्त शेवटचं, की मी हे बांधकाम एका कंत्राटदाराला गुत्त दिलं होतं, त्यांनी कच्चं पेललंय, माझं नाही. अरे म्हणले तू निर्दोष, त्याला आणा. त्याला निर्दोष, त्याला आणलं. तुला फासावर. म्हणले का? तू कंत्राट घेतलं आणि ते काम कमी दर्जाचं केल्यामुळं भिंत पडली आणि ह्या चोराचा पाय मोडला, तेव्हा तुला फाशी. त्यानं मला माझं काहीच काम नाही, मी फक्त गुत्त घेतलेलं मटेरियल पुरवायचं काम केलं, पण ह्या गौंड्याला हिथून तिथून पुरवायचं होतं ना, म्हणून त्यानं कमी दर्जाचं बांधकाम केलं, मटेरियल कमी वापरलं. त्याला तरी एक वाट होती का? त्याला माझ्यापासून ती शेवटच्या टोकापर्यंत सांभाळायचं होतं. मी तरी काय करणार? त्या गौंड्याची चूक आहे. गौंड्याला बोला म्हणले तू निर्दोष. ज्याच्यावर गुरुची कृपा नाही त्याच्याकडे न्यायसुद्धा नाही. आणि मग आणलं गौंड्याला. गौंड्यानं म्हणलं काय करू महाराज, थोडंफार मटेरियल कमी जास्त वापरावंच लागतंय, त्याच्याशिवाय बेनिफिट कसा मिळेल? म्हणले तू फासावर. नका देऊ म्हणले फासावर, एकट्याचा दोष आहे का? मग कोणाकोणाची नावं घेऊ, मग तूच जा फासावर. त्याला फासावर जायला नेलं. सैन्याला सांगितलं त्याला फाशी द्या. तिथं गेले, सैन्याने बघितलं तर त्याच्या गळ्याला जे फास केलेला होता ती फासच मायना गेला, मोठा गळा होता त्याचा. आले राजाकडे माघारी, म्हणे राजे ह्याचा गळा मोठा असल्यामुळं, आपला फास लहान असल्यामुळं ह्याच्या गळ्यात फास बसत नाही. राजा म्हणला असं आहे का? मग इथं नगरीमध्ये शोध घ्या आणि ज्याच्या गळ्यात फास बसन त्याला फाशी द्या. आता न्याय आहे का? जिथं त्या न्याय देण्यासाठी त्याला सद्गुरूंची कृपाच व्हावी लागते. त्याने म्हणले असं काय? सैनिक गेले शोधाशोध करायला, पण पहिलं आठवा. आता ह्याच दृष्टांतातली सुरुवात आठवा. हा संन्यासा बसला, हा शिष्य प्रवास करायचा सोडून खाण्याच्या लालचेनं या नगरीमध्ये थांबला. नेमका त्याच्या गळ्याला फास बसला. त्याला उचलून राजाकडे आणलं आणि राजाने सांगितलं बसतोय याच्या गळ्याला? बसतोय, देऊन टाका फाशी. त्याला म्हटला मला माझे सद्गुरू म्हणत होते की तू सोबत चल, मी गेलो नाही, किती माझी चूक आहे. म्हणले काय तुला अजून विचार काय करतोस? तुला काय शेवटची इच्छा आहे का? त्यानं मला इच्छा नाही, 1 मिनिटाचं स्मरण आहे. 1 मिनिट गुरुचं स्मरण केलं, 1 मिनिट गुरुचं स्मरण केलं. सामर्थ्य असतंय असल्या गुरुदेवांकडं. 1 मिनिटात त्यांनी स्मरण केलं आणि सद्गुरू धावून आले. काय झालं म्हणून विचारलं. काय व्हायचं आहे म्हणले, असाच आहे, ह्याला फाशीची शिक्षा द्यायची ठरली आणि ह्याच्या गळ्यात दोर मातोय. गुरुजी म्हणले, गुरु म्हणाले अरे माझ्या बी गळ्यात मातोय ना हा दोर, मला अगोदर फाशी द्या, ह्या माझा शिष्य आहे, याला देऊ नका. शिष्य म्हणाला माझ्यासाठी तुम्ही प्रगट झाला आणि तुम्हाला फाशी, तुम्हाला नको फाशी म्हणले, मलाच द्या. आता मी गुरुचं स्मरण केलंय, गुरुने मला आश्वासन दिलं होतं की जेव्हा तुला काही कठीण प्रसंग निर्माण होईल तेव्हा तू माझं स्मरण कर, मी तुझ्यासाठी तिथं आहे. आता गुरु माझ्यासाठी इथं आले, मला ह्याच्यातच माझी सर्व काय भूक भागलेली आहे. आता काय करा, माझ्या गुरूंना स्पर्श करू नका, मला द्या. गुरुजी म्हणायचे अजिबात नाही, माझा शिष्य टिकला पाहिजे, मला फाशी द्या. दोघांचा वाद बराच चालला. महाराज सिंहासनावर उठून आले आणि त्याने म्हटले तू मला 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 करता काय, या फाशी देण्यामध्ये फाशी तर द्यायची ना, जीव जायचा आहे, पण ह्याच्यासाठी तुमची भांडणं करताय, एवढं काय या फाशीमध्ये आहे? म्हणले ह्याच्यामध्ये लय आहे महाराज, कितीतरी वर्ष आम्ही हे राज्य करणार आहोत. म्हणले कुणाचं? अहो जो इथं आज फासावर जाईल
तो तुमच्या या नगरीचा राजा होणार आहे, तुम्हाला सिंहासनावरून उठावं लागणार आहे. अरे बापरे म्हणला, असं असेल तर मला फाशी द्या. दृष्टांत संपला. ज्याच्याकडे सद्गुरूंची कृपा नाही, ते कितीही वरिष्ठ पदावर असेल तर तो न्याय देऊ शकत नाही किंवा तो त्याच्या जीवनाचं कल्याण करू शकत नाही. कल्याण होणार कसं? कल्याण होणार कसं? कारण देव आला द्यायला आणि पदर नाही गेला. तैसे ते प्राप्तीचे निवेळी निदैवा आंधळेपणाचे डोहाळे, की असता आपले डोळे आपण झाकी. जेव्हा आपल्याला देव कृपा करायला येतो, देव कृपा करायला येतो, त्यावेळेला आम्हाला आंधळेपणाचं डोहाळं लागलेलं असते. मुळे एक याचा दृष्टांत आहे एक सुंदर. मला वाटतं मागही कधीतरी एकदा सांगितलं होता इथं. मुळे एक याचा दृष्टांत आहे. तो अत्यंत कष्ट करतो, जंगलात जातो, झाडं तोडतो, मुळी डोक्यावर घेतो, बाजारात जातो, ती विकतो, त्याच्यावरून आपलं उदरनिर्वाह करतो, लेकरं बाळ सांभाळतो. तेव्हा भगवान शंकर आणि पार्वती जात असताना पार्वती मातेला दया आली आणि सांगितलं यांच्यावर कृपा करा. त्यांनी म्हणले कशी कृपा करू? हा काय करतो नेमका, ह्याचा पदरच पक्का नाही. मी देण्याचा खूप वेळा प्रयत्न करतो, पण ह्याचा पदरच पक्का नाही. कसा आहे की असता आपले डोळे आपण झाकी. काय करतो हा, काय करतो? तर मी जेव्हा द्यायला येतोय तेव्हा हे कुठल्या तरी वेगळ्या धुंदीत असतो. मग काय याला कमी आहे? म्हणले सद्गुरूंची कृपा कमी आहे. तरी एकदा देऊन बघा, तरी एकदा देऊन बघा. बघा म्हणले. शंकर पार्वती एका बाजूला बसले, हात कुऱ्हाड घेऊन मुळी तोडण्यासाठी जंगलात निघाला आणि त्याच्या वाटेवर रत्न, माणिक, मोती, सुवर्णाचं गठोडं पार्वती मातेने ठेवलं आणि तो तिथनं निघाला. त्याला वाटलं आपण 12 वर्ष झालं या रस्त्याने जातोय, तेव्हा आपण आता आज डोळे झाकून कुठपर्यंत जातोय बघावं, की असता आपले डोळे आपण झाकी. देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. अवस्था अशी होत असते. का होती? ज्याच्यावर गुरुकृपा नाही त्याची. आणि ज्याच्यावर कृपा झाली ते म्हणतात सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागराला. अवस्थेतला बदल होतो. याच्यात तो काय बदल झाला नाही. आणि त्याला वाटलं आता आपण डोळे झाकून त्या जंगलात जावं. ते डोळे झाकून जंगलात गेलं आणि गटुडं मागच राहिलं. शंकर म्हणले पार्वतीला, दिलतं का नाही? घेता येत नाही. तैसे ते प्राप्तीचे निवेळी निदैवा आंधळेपणाचे डोहाळे. असं यांना डोहाळं लागतंय आणि त्याच्यामुळं यांचं कल्याण होत नाही. आणखीन विचार सांगतायत संत. सद्गुरू आपल्यावर कृपा करतात की बाबांनो, आम्ही हे चढ आणि उतार ओलांडून पुढे गेलं पाहिजे. आम्ही अगोदर कळालं पाहिजे, मग आम्हाला जग कळतं. अगोदर मीच मला कळालेलं नाही तर तू कसा मला कळणार आहेस? म्हणजे तू नेमका नाही, तो हा विठ्ठल बरवा, तो तरी मला कसा कळणार आहे? सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय मी कळणार नाही, मी कळाल्याशिवाय तू कळणार नाही, आणि तू आणि मी कळाल्याशिवाय तो हा विठ्ठल बरवा हे कळणार नाही. आम्हाला याची जाणीव झाली पाहिजे. याची जाणीव झाल्याशिवाय आमच्या जीवनातला उद्धार होणार नाही. उद्धार करून घ्यायचा आहे, उद्धार होणार नाही. का होणार नाही? आम्ही मन बुद्धीच्या अधीन आहोत. मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतकरण चतुष्ट आहेत. हे स्थायी भावानं शरीरात तयार होतात, ते इंद्रिय रूपानं आपल्या शरीरात नाहीत. परंतु पूर्ण शरीर त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतलेलं आहे. ही त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या अधीन आपण जातो. बरं, मनातून काय होतंय? मनातून संकल्प आणि विकल्प भाव तयार होतात. चांगले आणि वाईट भाव तयार होतात. त्यात आम्ही काय करतो? संकल्प भाव सोडून देतो, विकल्प भावाच्या मागे जातो. याच्यामुळं काय होतं? अनेक प्रकारच्या कल्पनेच्या कन्या तयार होतात आणि कल्पना माणसाला खाऊन टाकते. कल्पना खाऊन टाकते. म्हणले कल्पना कशी खाती महाराज? कल्पना कशी खाती? जरा याचा तरी विस्तारानं आम्हाला उपदेश करावा. तेव्हा महाराज सांगतात, शिष्या, कल्पना अशी असते की तू कल्पना कर. गुरुजी म्हणतात शिष्याला, तू कल्पना कर की तुला आता इथनं उचलून नेलं आणि एका बंद खोलीत नेऊन खुर्चीवर बसवलं. कल्पना कर, कल्पना कर. या दुःखातून मोकळं व्हायची वाट तुला मी दाखवतो. तू कल्पना कर, कल्पना कर. दुःखातून खरं मोकळं जर कोण करीत असेल, दुःखातून मुक्ती कोण देणारं कुठलं सामर्थ्य असेल ते सद्गुरूंचं आहे. तू कल्पना कर की तुला इथनं उचलून नेलंय, एका बंद खोलीत तुला खुर्चीवर ठेवलंय आणि वर एक तलवार अशी टांगती आहे. आणि निरीक्षण करून पाहिलंस तर ती तलवार ज्या दोरीनं वर बांधलेली आहे ती दोरी गंजलेली आहे. कधी तुटल याचा भरवसा नाही, अशी अवस्था आहे. तेव्हा कल्पना कर, तू काय करशील? म्हणले मी लगेच पळून जाईल. शिष्य म्हणतो, मी लगेच पळून जातो.
त्यानं म्हणला, कल्पना कर तुझे पाय बांधून टाकलेत, आता काय करणार? हातानं दोरी सोडतो. कल्पना कर तुझे हात पण त्या खुर्चीला पाठीमागं बांधलेत, आता काय करशील? त्यानं म्हणला, मी तोंडानं मोठ्यानं आरडन आणि बाहेरच्या लोकांना बोलवून घेईन. त्यांनी सांगितलं, कल्पना कर तुझं तोंड पण बांधून टाकलंय, आता काय करशील? कल्पना कर, कल्पना कर, आता काय करशील? आता काय करशील हे मला सुचत नाही महाराज, या दुःखातून तुम्हीच मला बाजूला काढा. संत सांगतात, सद्गुरू सांगतात, तुला दुःखातून बाजूला निघायचं ना, तर तुझ्या डोक्यातली अगोदर कल्पना बाजूला काढून टाक. तुझ्या डोक्यात जी वेगवेगळ्या कल्पना बसल्यात ना, त्या बाजूला काढ आणि त्याच्यामध्ये एकच बसव आणि एकच कर, एकच कर. हा या संताची पायी हा माझा विश्वास. तुझ्या मनामध्ये एकच भाव जागा कर की या जगतामध्ये साधू संताशिवाय तारणारा कुणी नाही. साधू संतच आमचा उद्धार करणार आहेत. उद्धरेत आत्मा आत्मानाम ना आत्मानाम अवसादेत, आत्मा एवही आत्मना बंधू, आत्मा एव रिपू आत्मना. आम्ही आमचा मित्र व्हायचं का? आम्ही तुला हे ज्ञान दिलेलं आहे, तुला मित्र व्हायचं का तुला तुझा शत्रू व्हायचं, तुझं तू ठरव. कारण तुला स्वातंत्र्य आहे, तू मित्रही बनू शकतो आणि तूच तुझा शत्रूही बनू शकतो. तुला तुझा उद्धार करायचा आहे का तुला तुझं पतन करायचं आहे, हे तुझ्याच हातात आहे. अर्जुनाला उपदेश करीत असताना भगवान श्रीकृष्ण सांगतात, उद्धार करून घ्यावा मनुष्यानं. मग उद्धार कधी होतो? तुम्हाला सद्गुरूशिवाय देवापर्यंत जाण्याचा मार्ग कोणी सांगणार नाही, किंवा सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय देव तुमच्यापर्यंत सुद्धा येणार नाही. असा काय देव काय बाजारचा भाजीपाला आहे का? देव येणार नाही. त्यांना साकडं घालणारा देव डायरेक्ट कुठं जातो? संताच्या घरी जातो. सुख कुठं आहे देवाला माहीत आहे. देवाला माहीत आहे सुख कुठं आहे. सुख संताच्या घरी आहे. सुख जिथं आहे तिथं जातात. पांडुरंग परमात्मा विठेवरून उतरून माझा भक्त माझ्या भजनात दंग झालाय, त्यांच्या पत्नीनं बहिणीला पाठवा, माझे दिवस 9 महिने भरत आलेले आहेत, हे सांगून ही भजनामध्ये दंग होऊन जो संत विसरून जातो आणि भजन करीत पांडुरंगापर्यंत पोहोचतो, ती काळजी पांडुरंगाला असते. आणि पंढरीचा पांडुरंग विठेवरून उतरून बहीण होऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांचं सगळं काय कारभार करीत नेतो. हे सामर्थ्य ज्याचं आहे, हे गुरु आहेत, हे संत आहेत, हे संत आहेत. ज्याच्या कष्टाला समाज मानित नाही, समाज मानित नाही का? त्याची समदृष्टी झालेली असते. सगळीकडे बघण्याचा समान भाव ज्याचा झालेला असतोय, त्याला गाढवामध्ये सुद्धा देव दिसतो. काशीचं पाणी गाढवाला पाजतो. हे जेव्हा लोकांना पटत नाही तेव्हा लोक बहिष्कृत करतात. पण अशा संतांना, अशा भक्तांना देव एकटं पडू देत नाही. तिथं श्रीखंड्याच्या रूपानं जाऊन 12 वर्ष पाणी वाहिलं. त्यांच्या पूजेतली सगळी सामुग्री स्वतः आणावी. इतकंच नाही तर कशी समबुद्धी, कशी दया असावी. झाडलोट करणाऱ्या लोकांना असं वाटलं की आज यांच्या घरी श्राद्ध आहे आणि इथं मिष्टान्न तयार होतंय, त्याचा सुगंध रस्त्यावर येतो आणि तिथली ती मुलं विचार करतात, बाबा हे अन्न आपल्याला मिळेल का? बाबा म्हणतात, आपल्या भाग्यात नाही बेटा, हे अन्न आम्हाला मिळू शकत नाही. आणि नाथ महाराज हे शब्द ऐकतात. ज्या यजमानासाठी, ज्या पितरांसाठी अन्न बनवलेलं होतं आणि गावातली पित्र त्यांनी आमंत्रित केलेले होते, त्यांनीही बघितलं. पण मन हे संताचं अतिशय करुणामय असतं. त्यांनी ते शब्द ऐकले आणि पहिला केलेला स्वयंपाक त्या लोकांची पंगत पहिली बसवली. त्या गरीब आहेत, याती कुळ माझे गेले हरपून, जात वित गोत कुळशील मात भजे का त्वरित भावना ऐकतं. पहिली भावना केली, यांची इच्छा जेवण करण्याची झाली ना, ते जेवण त्यांना घातलं पाहिजे, ही भाव एकनाथ महाराजांचा आहे. पंगत त्यांची घातली, त्यांना उठवलं. पण ज्यांना आमंत्रित केलं ती रुसून गेले. आमच्यासाठी गेला, आमचा मान काय राखला, आम्ही आता येणार नाही. त्यांनी म्हणले, हे सगळं जेवण बाजूला काढले, आता दुसरा स्वयंपाक तुमच्यासाठी बनवू. परंतु त्यांनी आकडले, त्यांनी काय आले नाहीत. श्रीखंडेच्या रूपात असणारा सेवेकरी त्यांनी सांगितलं, महाराज चिंता करायची कारण नाही, आपण खरेच पितर इथं जेवायला बोलू, फक्त तुम्ही ताटं वाढा. वाढली ताटं आणि खरोखर आमंत्रित केले आणि खरेच
पित्तर येऊन जेवून गेले. आणि मग ह्या गावातल्यानी बघितलं, खिडकी वाटी बघायचे, अरे खरंच ही आजोबा आहे, पंजोबा आहे, खापर पंजोबा आहे, ही सगळी आपलीच लाईन आहे का? अरे हे सगळे बोलवले. मग काय महात्म्य आहे? संतांचं महात्म्य एका दिवशी कळत नाही. मला सांगायचं काय, रामानंद सरस्वती सारखे परमपूज्य माणसं या आपल्या वास्तव्यात आपण असताना आम्ही त्यांच्या म्हणजे सानिध्यात असावं, पण तेव्हा आम्हाला नीट कळाले का नाही. पण आता त्यांची चेतना आम्हाला जाग करते आणि अजूनही त्यांची चेतना आपल्याला स्फुरित करते, स्फुरण देते आणि आमची परमार्थाकडली वाटचाल कायम चालू ठेवते. ही साधना आहे, ही त्यांच्या तपस्येचं फळ आहे. अवकृपा कधीही संत करीत नाही. देव मात्र चुकला की सोडित नाही, पण संत चुकणाराला चुका दुरुस्त करून घेतो. माझ्या बाबतीत सांगतो, मला जेव्हा श्रीमद भागवत पहिला ग्रंथ वाचायला आम्हाला दिलता, मी आणि चंद्रकांत कांबळे कदम महाराज होतो, मला त्यांनी बोलवायचं, काय वाचलं सांग. खरं सांगतो, तळमळ गुरुवंची कशी असते शिष्याकरवी, काय वाचतोस. मग मी कधी खोटं बोललं लगेच कळायचं त्यांना. मग मला आरीनं ते वाचावं लागायचं आणि मग त्यांनी मला त्याच्यावरचा उलगडा करून द्यायचा. जेव्हा जेव्हा क्वालिटी म्हणजे त्यांच्या मापाच्या शंका त्यांच्यापर्यंत मी घेऊन यावा, तेव्हा त्यांनी माझा लाड करावा. त्यांनी मला तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळे, पूर्वावे आळी माय बापा, या उक्तीप्रमाणे महाराजांनी पुन्हा आमचा लाड करायचा, पुन्हा त्यातला खोलावा सांगायचा. ही कृपा कधी होते? आम्ही त्यांच्या विश्वासाला पात्र झालं पाहिजे. शिष्य हा विश्वासाला पात्र झाला पाहिजे, तेव्हाच ही कृपा आपल्यावर होते. आज आपण मला सांग, मी रिटायर होऊन 10 वर्ष झाली, PSI होतो. महाराजांच्या सानिध्यात आलो, ही जी मूळ प्रवृत्ती बाजूला गेली आणि सत्प्रवृत्तीकडे आमचं मार्ग परिक्रमा सुरू झाली. आणि आज 10 वर्ष झाली तरी तुमच्यासारख्या माळकऱ्यांच्या सानिध्यात मी एक माळ घालून फिरत असेल तर माझ्यासारखा भाग्यवान कोण असेल. मी नेहमी सांगत असतो, महाराजांचं तिथं प्रत्यक्ष सानिध्य आम्हाला मिळालं, आमची का कृपा होणार नाही. लोकांच्या मनामध्ये शंका आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले का नाही. प्रमाण मी आहे. एक पोलीस म्हणजे एक रेडा आहे. मला हे सांगायचं आहे की हा रेडा पोलिसातला ज्ञानेश्वरी समोर घेतल्यानंतर महाराज म्हणून एका वेळेवर 1-1 तास जर प्रबोधन करण्याचं ज्ञान नुसत्या ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथात असेल तर प्रत्यक्ष ज्ञानोबारायांचा हात ज्या रेड्यावर पडला त्या रेडा वेद का बोलवला नसेल. प्रमाण मागायची गरजच नाही. गुरु आणि गुरुवाक्य याला प्रमाण मानायचं नाही, कारण गुरुवरही कधी संशय घ्यायचा नाही आणि गुरुवाक्यावरही कधी संशय घेतला नाही. शबरीनं जर तो संशय घेतला असता तर मातंग ऋषीला तिने कवाच डावललं असतं. त्यांनी म्हणले असते, किती वर्ष मी म्हातारी झाले ना, तुम्ही मला शब्द दिलाय की हेच तुझा भाव आणि हीच तुझी भक्ती, ही तर तुझी साधना असेल तर प्रत्यक्ष परमात्मा तुला भेटायला येईल, हा शब्द दिला. आणि नित्य नूतन देखी जे गीता तत्व, रोज उठून पुन्हा तिनं स्नान संध्या करावी, रोज उठून त्या सीझनमध्ये असणारी फळं गोळा कसं का कधी परमात्मा येईन सांगता येत नाही. कशावरून? गुरुनी मला सांगितलं. इतका गुरुवाक्यावर विश्वास आहे, इतका गुरुवाक्यावर विश्वास असावा लागतो. आणि मग त्यांनी सांगितलं गुरुवाक्यावर विश्वास आहे ते येणार. आणि एक दिवस प्रभू रामचंद्राला तिथे यावं लागलं. मग ती बोरं उष्टी होती का चांगली होती ह्याचा भाव नाही, पण तुमचा भाव मात्र शुद्ध होता. एका भावाची कारण भाव शुद्ध होता आणि त्याच्यामुळं गुरूंनी जे शब्द दिला होता त्या गुरूंच्या वाक्यावर पूर्ण दृढ विश्वास असल्याशिवाय आम्ही काय म्हणतो, संताची ये पायी माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावांना आम्ही दास झालं पाहिजे, आहे की नाही. श्रीगुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. जर सद्गुरूसारखा आम्हाला पाठीराखा मिळाला, बाकीच्यांची गरजच काय. पण याच्यातून उदाहरणं बी महाराजांनी इतकी सुंदर दिली. ज्ञानोबारायांनी अतिशय निवृत्तीनाथांच्या प्रती आपला विनम्र भाव प्रत्येक वेळी प्रगट केलेला आहे, दिसतो. तुम्ही बघा, हरिपाठात बघा, प्रत्येक ठिकाणी ज्ञान तसं वाटतंय कुणाला जास्त आहे, ज्ञानोबारायाला वाटतंय. पण त्यांनी कुणाला गुरु म्हणतात? निवृत्तीनाथाला म्हणतात. प्रभू रामचंद्रालाही गुरु आहे, त्यांना विश्वामित्र वशिष्ठ गुरु आहेत. श्रीकृष्णाने गुरु केला आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी गुरु केला. एवढं ज्ञान आपल्याला दिलं, पण ज्ञानेश्वर महाराजांनी गुरु केला ते तर उपजतच ज्ञानी आहेत.
त्यांनी सांगतात श्रीगुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. स्वतः ज्ञानेश्वर महाराज सांगतात इतर पुन्हा कशाची तुलना करता येत नाही, कारण ते पाठीशी आहेत ना. आता निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा. आता निश्चिंत होतं मन. कधी होतं? श्री गुरूंची कृपा झाल्यावर निश्चिंत होतं. निश्चिंत होतं. कसं निश्चिंत होतं? कसं निश्चिंत होतं? जेव्हा गोपालकृष्ण प्रकट झाले, गोकुळामध्ये फिरू लागले. अरे तुम्ही सगळे रोड आहात, खराब आहात, दुबळे आहात, तुम्हाला दूध मिळत नाही, माझ्या सानिध्यात या. ते कसे चोऱ्या केल्या का माऱ्या गेल्या हा या भाव वेगळा आहे, परंतु त्यांना दूध दही लोणी तूप खायला मिळालं आणि ती पोरं गुटगुटीत झाली, कृष्णासारखी दिसायला लागली. आणि मग सहज गोपालकृष्णाने प्रश्न विचारला गोपाळांना. अरे पेंद्या वाकड्या सुदाम्या सगळ्यांना प्रश्न विचारले. अरे गोपाळांनो, आता तुम्हाला कसं वाटतंय? त्याने म्हणले तुझी ये संगती झाली आमोची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे शळ. अवस्था कशी झाली? निश्चिंती. आता निश्चिंत झालो. आत्ता निश्चिंत झालो. गुरुकृपा झाल्यानंतर आज जसं निश्चिंत होतंय, भगवंत कृपा झाली आणि तुमच्या सानिध्यात आम्हाला न देखील ते मिळे. नाहीतरी बाकी काय, सार आणि आसारांची जर तुलना केली तर घरी ताकाचे सरोवर हे आसार आहे, येथे नवनीताचे पूर हा सार आहे. का नाही? ही अवस्था झाली. अवस्थेतला बदल आहे. आम्ही जसं जशी आमची प्रोमोटेड, आम्ही एक एक पायरीवर जाऊ, आम्हाला एक एक प्रमोशन मिळत जाईल, तेव्हा आम्ही सद्गुरूंच्या समीप जाऊ, तेव्हा आम्हाला कळेल की भेटलिया भेटे आपणापाशी. मीच परमात्मा आहे, मीच ब्रह्म आहे. ठीक आहे. जयाचे संबंध बंद फिटे. आता मी म्हणजे मुक्त होता अगोदर जन्माला येताना, पण पुन्हा संसारिक लोकांच्या सानिध्यात आला आणि बळ झाला बद्ध. मग काय होले? जयाचे संबंधे बंद फिटे. आता बंद फिटले. जयाचीने आशा आस तुटे. मी आशेवर पुन्हा ही काती ही खाऊ का ती खाऊ असं करीत होतो, पण आता इतका तृप्त झालो. जयाची आशा आस तुटे. जे भेटली या भेटे आपणापाशी. जे काय पाहिजे ते आपल्यापाशी आहे. वरचं फक्त शेवाळ काढायचं बाकी आहे. आतमध्ये निवळ संग पाणी आहे, इतकी विहीर भरलेली आहे. मग शेवाळ तरी आम्ही काढलं पाहिजे. तसा हा काम क्रोध मद मत्सर मोह लोभ आदी षड विकारांनी हा भरलेला दे आहे. हे षड विकाराचं शेवाळ का एकदा बाजूला काढलं की मग तुकाराम महाराज म्हणतात तसं सकळ चिंतामणी शरीर जरी जाय निंदा हिंसा देह कपट बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा. स्फटिक जसा पारदर्शी आहे, हा देह तितका पारदर्शी आहे, पण तो आम्हाला कळला पाहिजे. हिरा मूल्यवान आहे, हिरा मूल्यवान आहे, लक्षात घ्या, पण त्याच्यासाठी रत्न पारखी असावा लागतो. देह अमूल्य आहे, या देहाला ओळखण्यासाठी सद्गुरू भेटावा लागतो, तेव्हा या देहाची ओळख होते आपल्याला. आमची ओळख आम्ही जे भेटलिया भेटे आपणापाशी हे आहे ते कोण करून देतं? ते सद्गुरू करून देतात. ते सद्गुरू आपली ओळख करून देतात, कारण अधिकारी असावा लागतो. जसा एखादा रत्न पारखायचा असेल तर रत्न पारखी असावा लागतो. देह पारखायचा असेल आणि देहातले काम क्रोध आदी मल कालवायचे असतील तर त्याच्यासाठी सद्गुरूंची कृपा होणं गरजेचं आहे. आणि सद्गुरूंची कृपा होण्यासाठी आम्ही त्या पात्रतेचं शिष्य होणं पण गरजेचं आहे. आम्ही आपलं पण आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आम्हाला दुःख काय? आम्ही अज्ञानात आहोत आणि सद्गुरू काय करतात? अज्ञान बाजूला काढून ज्ञान प्रगट करतात. ज्ञानानं हा देह एकदा भरला की मग निश्चिंत होतो. हा देह निश्चिंत होतो, आशा राहत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सद्गुरू सारखा असता पाठीराखा इतराचा लेखा कोण करे. दुसऱ्या चरणात म्हणतात राजियाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पाहावी. एखादी भिकाऱ्याची मुलगी रस्त्याच्या कडाला भीक मागत असावी. 10 पैसे द्यावं, 5 पैसे द्यावं, 10 पैसे द्यावं. तिची आई आणि तिचे नातलग अशी बाजूला बसतात आणि रस्त्याच्या कडाला ते आई ते लेकरं भीक मागतात. पण ही तरुण झालेली उपवर झालेली मुलगी भीक मागत होती आणि तिथून एक राजा आपला फेरफटका मारत निघालेला होता. राजा फेरफटका मारत निघालेला होता. निघता त्यानं बघितलं ही सुंदर मुलगी आहे. अरे हे जीव तर त्याची गुरुकृपेनं अशी द्वेत निघून गेलेलं होतं. त्याने म्हणलं ह्या जगात भिकारी का श्रीमंत याचा भेद नाही, पण सुंदर विचार आहेत.
सुंदर विचार आहेत. हे मागून का खायला तिचा प्रारब्ध असेल, पण मला असं वाटतंय की तिचं प्रारब्ध आता आपल्या हातून दुरुस्त व्हावं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. आता ते हिची एखाद्या वेळेस अशी दिवस आले असेल आणि त्या राजकुमाराच्या मनात बसलं की ह्या मुलीला मी पत्नी म्हणून घेणार आहे. राजवाड्यात गेल्यानंतर सैनिक पाठवले आणि तिला बोलवून घेतलं आणि तिच्या नातेवाईकाला सांगितलं की आज मी तुमच्या पुढं पदर पसरतो, मागणी मागतो की ही तुमची कन्या माझी भार्या व्हावी, मी तिच्या संग विवाह करावा. आता मला सांगा, दुबळ्याच्या घरी गंगाच आल्यासारखं झालं ना. कशाला नाही म्हणील. लग्न झालं, लग्न झाल्यानंतरची अवस्था म्हणजे अगोदरची आपली. मग आता तुम्हाला सांगितलं आपण अगोदरचे काय होतो बघा आणि आत्ता काय होतो. सद्गुरूच्या सानिध्यात आल्यानंतर, ह्या चिंचगाव टेकडीच्या आश्रयात आल्यानंतर, महाराजांच्या सन्निग्ध झाल्यानंतर आमच्या अवस्थेतला काय बदल होतो. जेव्हा ती कन्या, भिकाऱ्याची कन्या राजाची बायको झाली, राजाची बायको झाली, तेव्हा राजियाची कांता झाली, तेव्हा तिनं काय म्हणत होती, हे द्यावं ते द्यावं, मला भूक लागली, मला बिस्किट द्यावं, मला 2 रुपये द्यावं मागत होती. आता कल्पना करा, आता कल्पना करा, राणी झाली, राजियाची कांता झाली, आपोआप न मागता तिला मिळालं लागलं. उठल्याबरोबर आंघोळ घालायला बाया दासी, साडी नेसवायला दासी, केस विचारायला दासी, तेल लावायला दासी, काय तेल लावायला दासी, काही मागायच्या अगोदर शृंगार पूर्ण होईपर्यंत चहा, बिस्किट, नाश्ता आपोआप. आता मला सांगा, ती पूर्वी जेव्हा राजाची पत्नी नव्हती तेव्हा ती भीक मागत होती आणि आता राजाची कांता झाली आणि आपोआप सगळं मिळायला लागलं. तसं ज्ञानोबराया सांगतात, राजियाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. आता नुसतं मनात आलं तर मिळतंय, कारण काय, राजाची बायको झाली. हा जीव सुद्धा मनात येईल ती भोगेल, परंतु काय व्हावं लागेल, सद्गुरूंची कृपा व्हावी लागेल, कृपा व्हावी लागेल. तात्पर्य मला सांगा, राजियाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. आता मनात येईन ती प्राप्त होत आहे. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोची. काय उणे आहे ज्याच्यावर सद्गुरूंची कृपा झाली, काय उणे आहे त्याला. आम्हाला नुसतं आम्ही म्हणतो आवड हे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, हे का नाही. पुन्हा काय, कामधेनु कल्प करू चिंतामणी, आवडीचा धनी पुरवी तो. कामधेनु कल्प, धेनु कल्प काय, एक कामधेनु आहे, कल्पतरू आहे, चिंतामणी आहे. काय करतो कामधेनू, काय करते, तुम्ही कामना कराल तेवढं तुम्हाला पुरवते. वशिष्ठाने 1000 लोकांचं जेवण मागितलं, कामधेनू येऊन ती जेवण देऊन निघून गेली. तिचं कार्य संपलं. कामधेनू काय करते, आपण जेवढ्या त्या अधिकाराला जर पोहोचलेलं असेल तर ती तेवढी इच्छा पूर्ण करते कामधेनू. मग चिंतामणी काय करतो, जवळ असेल तर चिंतामुक्त करतो. पण कल्पतरू काय करतो, त्याच्या सावलीखाली जो कोणी बसलेला आहे आणि त्याच्या मनात काय येईल, मग ते संकल्प विकल्प मनाला आवरून आम्ही जागा व्हावं लागतंय की आम्हाला चांगलं तेच मागता यावं, ही आमची वृत्ती बदलली पाहिजे. तेव्हा कल्पतरू खाली बसून उपयोग आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, कठीण उन्हाळा आहे का सामान्य आहे, आता सध्या कठीण उन्हाळा आहे आणि कल्पवृक्षाला उन्हाळ्यामध्ये पालवी फुटते, अतिशय गार हवा. त्या कल्पवृक्षाच्या जवळून जाणारा एक वाटसरू त्या गार सावलीला जाऊन बसावा. गार सावलीला बसल्याबद्दल बरोबर त्याच्या मनातून इतका निस्वाद आला की खूप मला बरं वाटलं गडे, मी ह्या गार सावलीला बसलो. एवढा दृष्टांत सांगून आपला वेळ होणार आहे. गार सावलीला मी बसलोय, पण मला तहान लागलेली आहे. ती तहान बुरविली तर बरं होईल, मला पाणी मिळालं तर बरं होईल, असं मनेपर्यंत पाणी आलं. का, तो कल्पतरू खाली बसलेला आहे
पाणी मिळालं, गार थंड पाणी मिळालं की म्हणजे खापराच्या त्या किळीतून पाणी आलं, अगदी सुंदर पाणी मिळालं. पाणी पिऊन तृप्त झाला आणि थोड्या वेळानं त्याच्या मनामध्ये विचार आला, जर इथं मला जेवण मिळालं असतं किती सुंदर झालं असतं. अहो, तू ज्याच्या खाली बसला ती कल्पतरू आहे. त्या कल्पतरूचं झाड आहे, ते सामान्य झाड नाही. कल्पना केल्याबरोबर तर पंचपक्वानाचं झाड त्याच्या पुढं आलं. मग मस्त मध्ये तो जेवला, पाणी पिला आणि त्याला वाटलं आता सुस्ती आली, थोडं पडावं, पण खाली ढेकळं रुततील त्याच्यापेक्षा एखादा जर पलंग मिळाला असता, एखादी जर बाज मिळाली असती, बाज कळती ना, बाज मिळाली असती तर बरं झालं असतं. मनस्तोर बाज आली आणि बाजावर पडला. आता मला सांगा, संकल्प आणि विकल्पानं भरलेलं हे मन विकल्पित झालं. हे टिकण्यासाठी सद्गुरूची कृपा लागते. प्राप्त आहे आम्हाला, पण ते प्राप्तचं रक्षण करण्यासाठी अप्राप्तीची प्राप्ती योगक्षम वहाम्यम. अप्राप्तीची प्राप्ती आहे, पण प्राप्तीचं रक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा आपली असली पाहिजे, किंवा तेवढ्या सामर्थ्याला तेवढ्या पात्रतेला आम्ही उतरलं पाहिजे ना. उगी होणार नाही ते. आणि मग जेव्हा बाजेवर पडला तेव्हा त्याला सद्बुद्धी यायच्या ऐवजी कुबुद्धी आली आणि त्यानं विचार केला की मला तहान लागली, पाणी म्हणलं पाणी मिळालं, जेवण म्हणलं जेवण मिळाली, बाज म्हणलं बाज मिळालं. हा भूताखेताचा तर खेळ नाही. अरे वेळ कसायला लागतोय, तुझ्या कल्पतरू खाली बसलेला आहे, भूतच पुढं उभा राहिलं. आत्ता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आता जरी त्याला कळालं असते, मला सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, काय संकट आलं माझं स्मरण कर, मला ध्यान कर. मग काय होईल, तू ध्यान केल्यामुळं, अरे तू कसलंही भूत आस, माझ्याकडे एवढी शक्ती आहे की वीर हनुमंतराया भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. महाराज माझे पाठीराखे असल्यामुळं त्या भूताला मी भेटोय काय, तुझा नाश करून टाकीन म्हणलं असं तर महाराज आले असतील, त्या भूताचा नाश केला असता. पण तेवढं मन आपलं खंबीर आणि तेवढं मन आपलं परिपक्व झालेलं नाही ह्या भगवंत भक्तीमध्ये. म्हणून आम्ही डळमळीत असतो. आणि त्यानं विचार केला की हे भूत तर नाही का, भूत आहे. भूत पुढं उभं राहिलं. त्यानं हा विचार करायला पाहिजे की हे भूत मला काही करू शकत नाही, पण तेवढा त्याचा दृढ विश्वास नसल्यामुळं त्यानं म्हणला मला भूत हे खाणार तर नाही ना. अहो, असं म्हणूस तर खाऊन टाकलं. आला तसा गेला, आया वैसा गया, कमलमुख राम भजन को दिया. खाया पिया सुख से सोया, बाकी कुछ न कमाया. अरे टेकडीवर येऊन तरी सत्संग करायचा होता, तेही केलं नाही. काय केलं नाही, कमलमुख राम भजन को दिया, त्याचंही तू कौतुक केलं नाही, त्याचंही चीज केलं नाही, हे का नाही, त्याचंही चीज केलं नाही. याच्यामुळं हे जीवन मिळालं पण आम्हाला कळालं नाही. आणि त्या कळण्यासाठी आम्ही योग्य त्या अधिकारी सद्गुरूकडं आम्ही पोहोचलेलो नाही. आणि जे पोहोचले त्यांचं कल्याणच झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सांगतो, इथं या संत संघाच्या पीठावर, या सत्संग पीठावर जे कुणी दाखल झालेले आहेत, खरं सांगतो त्याला भय मुक्त जीवन जगण्याचं सामर्थ्य सद्गुरू रामानंद सरस्वती महाराज देत आहेत. ही तुम्ही कल्पना करा. ही त्यांची चेतना आहे. ते ब्रह्मलीन झाले असले तरी परमतत्वानं ते आपल्यापाशी आहेत. फक्त त्याच्याशी मनओनी शरण जावे, सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. या उक्तीप्रमाणे आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली 1 तासाची सेवा श्रीगुरू परमपूज्य ब्रह्मलीन रामानंद सरस्वती महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडू, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांद्याळी. अनवरत भूमंडळी भेटतो तो त्या. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलतो जे अर्णव पियुष्याचे, चंद्रमे जयालांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्व ही सदा सज्जन. सोयरे किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊन तिन्ही लोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविजे विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय हो आवोजे. येत म्हणे श्री विश्वेश्वरा हो,
हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला विठ्ठल 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 विठ्ठल. पंचमूर्ती प्राणप्रतिष्ठा 21वा वर्धापन दिन, त्यानिमित्त चालू असलेला 14 दिवसीय अखंड नाम जपयज्ञ आणि भावार्थ रामायण पारायण सोहळा, त्यामधला आजचा 11वा दिवस. आजच्या 11व्या दिवसाची प्रवचनाची सेवा हरिभक्त परायण लालासाहेब गव्हाणे महाराज बार्शी यांची झालेली आहे. त्यांनी श्री गुरु सारिखा असता पाठे राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाचे कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्ध, अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर महाराजांचा 4 चरणाचा अभंग घेतला. त्यांनी गुरूंचे 4 प्रकार सांगितले: गुरु, सद्गुरू, श्रीगुरू आणि जगद्गुरू. प्रत्येकाला जीवनामध्ये प्रत्येकाने सद्गुरू करावा. सद्गुरू केल्यानंतर जीवनामधील संसारातील अडचणी सोडवता येतात आणि परमार्थातील अडचणी सोडवता येतात. हे त्याने आपल्या प्रवचनातून सांगितलं, आपल्या रसाळवण्यातून सांगितलं. सूत्रबद्धपणे अनेक दृष्टांत देत, प्रमाण देत ज्ञान अमृताचा वर्षाव केला. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता सत्संग आश्रमाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो.